Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. एकीकडे महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे धारावीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंच्या सभेविरोधात एकत्र आल्याचं समोर आलं. शिवाजी पार्क येथील सभा झाल्यानंतर एकनाथ शिंदे धारावीमध्ये गेले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यालयाच्या इथे रात्री 10:30 वाजता साऊंड सुरू होता. याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी सभा बंद करण्याची मागणी केली. ज्योती गायकवाड आणि कार्यकर्ते थेट शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाच्या इथे गेले. त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं चित्र होतं. पोलिसांनी मध्यस्थी करत साऊंड बंद केल्याचं समोर आलं. दरम्यान या सगळ्या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या सगळ्यावर ज्योती गायकवाड यांनी पोस्ट लिहित निवडणूक आयोगाला जाब विचारलाय. त्याचबरोबर त्यांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली आहे. निवडणूक आयोग कुठे? निवडणूक आयोग चालू कसं काय? कुठला निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली? नमस्कार. संविधानानुसार आणि निवडणूक आयोगानुसार 10 वाजेपर्यंतचाच टाइम प्रचार करण्यासाठी आहे किंवा भाषण करण्यासाठी आहे. 10ला 1 मिनिट असताना आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आता भाषण संपवायचंय. आणि हा नियम दुसऱ्या कोणाला लागू होत नाही का? जे सत्तेमध्ये आहे त्यांना हे नियम लागू होत नाहीत का? संविधान त्यांच्यासाठी नाहीये का? निवडणूक आयोग त्यांच्यासाठी नाहीये का? कारण धारावीमध्ये आज रात्री 10:30 वाजता एक स्टेज सजवला जातो जिथे हजारो लोक उभी राहतात आणि तिथे माईक घेऊन बोललं जातं. कशासाठी? तर शिंदे साहेब म्हणून तिथे भाषण करणार आहेत, राहुल शेवाळ तिथे येणार आहेत. हे जे चाललंय हे खूप चुकीचं आहे. कारण संविधान हे प्रत्येकाला सेम अधिकार देतं, समान अधिकार देतं आणि निवडणूक आयोगाने सुद्धा समान अधिकार द्यायला पाहिजे. आणि अशा वेळी पोलीस इथे उभे राहून त्यांची तैनात करतात. या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहेत. कारण संविधानाचे आम्ही पाईक आहोत, आम्ही अनुयायी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय आणि ते आम्ही नेहमीच मानत राहतो. पण हे जे लोक करतायत ह्यामध्ये काय चाललंय? महाराष्ट्र कुठे नेत आहेत? मुंबई कुठे घेऊन चाललेत? आणि ह्या सगळ्या त्यांचे जे
कॅन्डिडेट आहेत उभे, या सगळ्यांचा त्यांनी बाद करायला पाहिजे शिंदेच्या. कारण हे जे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो. ह्याच्या विरुद्ध मी तिथे खूप बोललेली आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मला तिथे साथ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांना तिथून जावं लागलंय. हाच आमचा विजय मी मानतो. पण तरी सुद्धा हे जे चुकीचं वर्तन आहे त्याच्यावर नक्कीच कार्यवाही व्हायला पाहिजे. कारण ह्या देशामध्ये प्रत्येक नागरिक हा समान आहे, हेच आम्हाला संविधानाने शिकवलंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. दरम्यान या सगळ्या राड्यानंतर कोणावर कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.